छान. हार्मोनियम कमी करा, थोडी कमी करा. आपण म्युझिक मारित नाही. हा, गुरुजींचं मान राखलेलो आम्ही आजपर्यंत. जरा सुरुवात होती. आता आपली एक झलक फक्त सुरुवात करूया पहिली. चला, थोडी कमी करा. मी घाबरत नाही. ते माका सूट होईल तेवढीच ठेवा. खरोखर बुवांचं छान गायन आहे आणि मान्य करावं लागेल, कारण मुंबई शहरामध्ये प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी बुवांचा पहिल्या 3 मध्ये नंबर असतो कायम. कधी प्रथम, कधी दुसरा, कधी तिसरा. खरोखर त्यांच्यासाठी एकदा बुवांसाठी जोरदार टाळ्या मारा. बुवाने सांगितलं भजनाच्या आधी का बोलतोय, चांगला आता चांगला. कारण जेव्हा ग्रुपवर मुंबईचा फोटो येतात, अमुक ठिकाणी स्पर्धा प्रथम क्रमांक सुयश कारणे, एवढा आनंद होता ना. खरोखर छान हात. आता पुढे काय होईल म्हणून अगोदर वाह केली. पुढे काय होईल तर सांगता येत नाही. असू दे. आणि मी मगाशी बोललो तसं म्युझिक वगैरे मी काय मारत नाही. तुझा चिन टपाक डमडम आज काढतोय. भजनाला सुरुवात करतोय. डायरेक्ट सुरुवात, म्युझिक मारत नाही, माहिती आहे ना. त्या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. सुस्वागतम सुस्वागतम, धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या राज्यामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते आपलं हे महाराष्ट्र राज्य. आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रभू परशुरामाने निर्माण केलेलं आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेलं आपलं हे कोकण. आणि या कोकणामधील विविध संस्कृतीने नटलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा. आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील हा देवगड तालुका. आणि या देवगड तालुक्यामधील हे निसर्गरम्य असं कुणकवन गाव. तर या कुणकवन गावातील गावठणवाडी जनक कुटुंबीय, त्यामधील सन्माननीय बुवा ऋषिकेशजी जनक माझे परममित्र यांचा 21 तारीखला विवाह सोहळा पार पडला. आणि या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आज आयोजित केली आहे. आणि या पूजेचं औचित्य साधून भगवंताचं नामस्मरण आणि भजन रसिकांची मनोरंजन रूपी सेवा करण्यासाठी हा डबलवारी भजनाचा 2020 सामना या ठिकाणी आयोजित केलाय. सर्वप्रथम मी या जनक कुटुंबियांना लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतोय. तसेच आजच्या या सामन्यासाठी आम्हा दोन्ही बुवांची निवड केली. बुवांनी ओळख करून दिली मगाशी. मला नेहमी एक सवय, आम्ही पहिलं प्रतिस्पर्धी असतात त्याची ओळख करून देतोय, असं नाही पहिलो मी. तर या ठिकाणी आम्हा 2 बुवांची निवड केली. सर्वप्रथम ज्यांचं भजन सादरीकरण या ठिकाणी झालं ते म्हणजे सन्माननीय कुमार सुयशजी. त्यांना या ठिकाणी पकवास साथ करतायत आमचे परममित्र विनोद मांडवकर. त्याचप्रमाणे त्यांना या ठिकाणी जगातबला साथ करतायत सन्माननीय दामोदर घाडीबुवा. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतं. त्यांच्या कोरस मंडळीमध्ये आमचे परममित्र सेतूदादा या ठिकाणी आहेत, त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय. आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मगाशी सांगितल्याने म्हणून माझी निवड झाली आहे. मी स्वतः राकेश मधुकर मिशार, मुक्काम पोस्ट वृंदावन, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी आणि राहणार सुखवस्तीसाठी मुंबई सांताक्रूज. मला या ठिकाणी पकवास साथ करतायत आमचे परम मित्र आणि आमच्या ढालवली गावचे सुपुत्र सन्माननीय श्रेयसजी सरवणकर. आणि या गावाशी त्याची नाळ जोडलेली आहे, कारण मला वाटतं ह्या गावात ऋषिकेश जनक बुवांची पहिली वारी त्यांना वाजवला ना. तर या ठिकाणी
त्यांचे सुद्धा चरणाशी नतमस्तक होते, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मला या ठिकाणी डगा तबला साथ करतायत आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय सागरजी तिलोटकर, तसेच माझे सर्व कोरस मंडळी. या ठिकाणी माझ्या कोरस मंडळीमध्ये आमचे गुरुजी सन्माननीय हरियाण बुवा यांना गेली 35 ते 36 वर्ष जे कोरस साथ करतायत ते म्हणजे या ठिकाणी पप्पू नार्वेकर बुवा आणि रघुवीर पडवळ बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझ्या भजनामध्ये मला कोरस साथ करण्यासाठी संतोषजी लाड बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय. तसेच या गावचे सुपुत्र, या गावचे रत्न सन्माननीय तानाजी कदम बुवा या ठिकाणी, खरोखर कुणकवण गाव म्हटलं की तानाजी कदम बुवांचं नाव सगळ्यांच्या मुखावर असतं. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आज मला जे चकवा साथ करतायत ते म्हणजे या गावचे सुपुत्र हरहुन्नरी कलाकार असे सन्माननीय केशव मेस्त्री दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतं. तसेच या गावचे भजनी बुवा सन्माननीय आणि खरोखर कमी वयामध्ये ज्यांनी आपलं नाव कमवलं ते म्हणजे ऋतिक गांगड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. आणि या ठिकाणी तानाजी कदम बुवा यांच्या दोन्ही सुकन्या ईश्वरी कदम आणि ऋतुजा कदम, खरोखर उत्कृष्ट असं त्यांचं गायन आहे. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय. तसेच या बारीसाठी ज्यांनी आम्हाला संपर्क केला ते म्हणजे माझे अत्यंत जवळचे मित्र, ज्यांच्याबरोबर मुंबईत आणि गावी सुद्धा माझे बरेच कार्यक्रम झाले डबल बारीचे, ते म्हणजे सन्माननीय प्रथमेशजी जनक बुवा. काही कारणास्तव त्यांना या ठिकाणी आता मुंबईला निघावं लागलंय. त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. तसेच या ठिकाणी कमी असले तरी आमच्यासाठी भरपूर महिला वर्ग उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय. तसेच या ठिकाणी या गावचे उपसरपंच सन्माननीय आनंद ठाकूर देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय. तसेच हा सामना ज्यांच्या युट्यूबच्या चॅनल मार्फत प्रसारित होतोय ते म्हणजे आमच्या वृंदावन गावचे सुपुत्र DMD कोकण लाईव्ह धनंजय दळवी या ठिकाणी त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. तसेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा अशा विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाला वंदन करू. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मी आणि माझी कुलस्वामिनी आई अंबा भवानी हिच्या चरणाशी नतमस्तक होऊन कैलास राणा शिवचंद्र मौळी मनिंद्र माता मुगुडी धरारी कारुण्य सिंधू हो दुःख हरी तुझं वीण शंभो माझा कोण तारी. माझे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन ठाणेश्वर आणि या गावचं ग्रामदैवत श्री गांगेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुराया तुझं ऐसा नाही सका कृपा करी रंकाला सावरी. माझे गुरुदैवत सन्माननीय प्रमोदजी हरियाण बुवा यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मातृपितृदेवतेला त्रिवार अभिवादन करू आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच आस्ते कदम महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीमती न्यायंकार जागृत न्यायंकार मंडित शस्त्रार्थ शास्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर योग पुरुष श्री 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 श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हर हर महादेव मानाचा मुद्रा करून आणि तुम्हा सर्व जमलेल्या भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन मी या 2020 वारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुझ्या वेळी ना माळ वाजवलेली, माझ्या वेळी डायरेक्ट धा. ही पावर अरे. तानाजी कदम बुवांचं नाव ऐकलं दम येऊ कच हवं ना, है की नाही. खरोखर मी लहान असल्यापासून म्हणजे जेव्हापासून भजन समजो कुणकवण म्हटलं की तानाजी कदम बुवा या नाव पहिल्यापासून पेटा आणि ह्यो गुलाम माझ्याकडे वाजू बसता, त्यामुळं काय टेन्शनच नाही. हेच
हय काहीतरी गॉटमॅट हा एवढा नक्की काय त्या माहित ना लग्न गेलो ना बरा ऋषीचो खास माणूस ह्यो माका काय सांगता हय काहीतरी माझा काय हा भजनात सुरुवात पण पेटवीतच करणार थोड्याच प्रार्थना घेऊच्या आधी जरासं बोलतोय का माहिता लय बोललो साहेब असू दे पहिली प्रार्थना घेऊया भजनाला सुरुवात करूया आणि मग एका 7-12 येतो काढलेलोच हा तुझा चिन टपाक आज कसा काढता येता बघ लय पुळकोयलो तुका चिन टपाक वाल्याचो असू दे भजन भजन रूपाने होऊ दे नाही तर परत भीती वाटत त्यांना काय सांगला परत गजर त्याच्याकडे म्हणजे पुढे कोण तुम्ही हा ओ पडवळ मी घाबरलोय उगाच मधीच म्हटलंय हॅलो कोण करता असू दे कोरसला जरा बघा माईक देवा जरा जरा आवाज काय तो देवा त्यांनी सांगितलं नाही काय माहिती ना नाडी तुमच्या हातात जर बघा त्याच्या तरी एक बटन फिरवा काय कमी आहेत ती मिक्सरला बटन एका अजून घरचं मिक्सर पण माहित नाही झालेला नाही ना ह्याचा कोण भाजा होता काय समजत नाही साधनी पमप गमरे सनि सधनी रे गमरे सनि सधनी रे स आ आ आ बळ्या गळा राम क्रोदंड धारी बळ्या गळा राम क्रोदंड धारी महाकाळ विक्राळ तो ही धरा रे महाकाळ विक्राळ तो ही धरा रे पुढे मानवा किंकरा कोण केव्हा पुढे मानवा किंकरा कोण केव्हा पुढे मानवा किंकरा कोण केव्हा
प्रभाते मनी राम चिंतित जावा. कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम श्री मल्लिकार्जुन श्री ठाणेश्वर श्री ब्रह्मदेव श्री गांगेश्वर श्री सत्यनारायण श्री गणपती गजानन आये महालक्ष्मी आये भवानी आये इटला देवी आये पावना देवी आये कुर्डा देवी हरी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रमोद हरियाण स्वरादेश दुर्वास गुरव. खरोखर बुवांचं खरोखर सांगितल्याप्रमाणे छान गायन आहे. बुवा तुमच्या एवढं मी काय गायक नाही पण एक टोलो मारला नाही म्हणजे ज्याका ट्वेंटी म्हणजे भजना डबल बारी करूक लागल्यार म्हणतात बुवा झाल्यासारखं वाटतं. असं काय ना तुमका मगाशी ना बुवा सुरुवाती त्या DMDचं नाव सांगितलं YouTube वाल्याचं त्याच्यात त्याचं नाव होऊ दे ना तर आपण घेऊ विसरलं. फुलाचं काय चेडवा काय घागरो फुलाचं अरे तू मधवालं वाटतच आहे त्या जॅकेटमध्ये. मगाशी तर मी तू इकडनं येलस माका एका चांगला काय माझ्या पुढे गाडी जायचंच नाही. मग ते दुसरे बरं त्याने काय केलं नाही म्हणजे हयल्यावर चांगलो अनुभव येलो पाठी ते रस्तो चुकला. एक माणूस इलो हा जागा गाडी आहे मी दाखवतो रस्तो दाखवूसाठी मांडीवर घेतला होते का. बरं तो हैते इलो त्याच्या घराजवळ हयत लावा गाडी काय पुढे जायत नाही हा हैसून चलत जावं खवा खाली आणि तो आपल्या घरात वाटेक लागलो. खरोखर अगदी सरस्वती स्मरून सांगतो. थैसून पेटी काढली बाहेर तेवढ्यात दुसरो माणूस इलो तो म्हणता अहो बुवा हय कशा सामान काढतात गाडी त्यांच्या दारात जाता. बरं ह्यांच्यावर तरी विश्वास कसो ठेवायचो. त्यांका म्हटलं गाडीत बसतास शशा मी पुढे चलते गाडी पाठना आणा. काय समजलं नाही काय पुढे येऊन काय गडबड नाही ना केलं. ना एवढं सातबारो भजनाच्या सुरुवातीत कधीच काढलेलो नाही. माझ्या मम्मी म्हणता काय माका काम धंदो नाही हा हळदी केलंय लग्न केलंय ए त्या ऋषिकीच्यात आम्ही किती जिगरी आहोत. गावची जी कामं आहेत ना शेतीची ती बरोबर ऍडजस्ट करून ऋषीच्या लग्नात जाऊ होय त्या हिशोबानच गावा केलं. पण काही कौलार होता तू कौला परतीत होत हे का कोण म्हणा गावा घेऊन काम केला ना. हीच ती कणकवली दिलेली सांगत नाही पण दिसता बघा कसं एकदम छान भारी ना. गोमुख असतं की तू
नाही नाही तसला काय करू नको. त्या कणकवलीवाल्यांचा तुम्ही एकदा पिटाळला नाही परत आणला नाही. काय त्यांना फुलायला लागले काय माहित. असू दे. माका सांगला चिन टप्पाक डम. आज फक्त गाडी मोठी आणलं ना जेवढे मारतात तेवढे तुका देणार पार्सल. माका सांगता आणि खरोखर 2 दिवस आधी मुंबईतून येले का ते लग्नाक जाऊक भेटत. तुझ्या नाही हो घाबरवणार. कारण ह्यो आणि ऋषी एकदम खास म्हणजे ह्या गावात पहिल्यापासून तो खास हवय ना. चिट्टो चिट्टो काहीतरी म्हणतात एका इकडं. चिट्टू चिट्टू बरं लग्नाक नाही लो. मी ते काय सांगाय चल सोबत चल. ऐकलं मी गाडी येत ना 4 जण आम्ही 7 माणसांची गाडी 3 शिफ्ट खाली. एका म्हटलं चल सुट्टी नाही आज बरी गावली पूजे. त्याचं कारण काय माहिती आज नाईट भेटली ते का. बरं उद्या मुंबईत चल म्हणते तो ना आता म्हणते रविवार पर्यंत थांबणार. वा रे ह्यो एक तसो माका म्हणता काम नाही म्हणून मी हळदी कोण नव्हता. हळद बरी तुका आठवता. मगच बसणं बघलं थोडं गायलो की त्रास कसलो. हैतेच शर्यत दिसून बैलिलो की बाकी काय गडबड नाही ना. माका सांगलं काय चिन टप्पाक डमडम भजनात कसं आणलं आणि तुझा चालला रे तेरे नाम से जिलू. हा झिला ता चालला ता भजनात चालता म्हणजे आपल्याला ठेवायचा ढाकून दुसऱ्याचा बघायचा वाकून. वा रे अहो काय आला मागे एका बुवा बरोबर आली झाली तर तो तेव्हा चिन टपाक डमडम तो डायलॉग फेमस होतो. तो फक्त बोललोय मी आणि ही ह्याची गाणी आणतात ती चालतात तुमका भजना. अरे तलवारी काढणारे पण बुवा गॉगल पण लावणारे बुवा. आम्ही कधी काय बोलला माझं चिन टपक लगेच काढलं. तो व्हिडिओ कसलो व्हायरल झालो माहिती. पेमेंट चालू झालो त्या माणसाला ज्या चॅनलला टाकलं त्याला. असू दे भजन घेऊया. या ठिकाणी मगाशी बक्षीस आलेलं. या बक्षीसनं आम्ही जेव बसल्याने दिला म्हणजे भजनात चालू पण नव्हतं केलेला. जेवच होता तो काय म्हणतात ना सबूत आले का सबूत गवा. गव नाही अरे सबूत म्हणजे असो सबूत असता आणि जिवंत जो माणूस असता ना ते का गवा म्हणतो. हिंदी मराठीत काय म्हणतात ते का. मराठीत काय म्हणतात महाका आठवत नाही. तो आता त्या खरातचा मॅटर झाला काय त्या पुराव नाही पुराव हेंका म्हणतो साक्षीदार. वा रे उगाच नाही आमच्या खरोखर या बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आमच्या गणेश जांभळे बुवांचे पटशिष्य आहेत आणि उत्कृष्ट गायन आणि भरपूरचे कार्य करतात. तर सांगत होते साक्षीदार तर आता ना सध्या टेबल आणि खरातचा प्रकरण चालू आहे. त्याचा मॅटर ज्या माणसाने बाहेर काढला त्याचा उडवला नाही परवा माहित आहे तुका. त्याच्यासाठी वाचूक लागतं नुसतं मोबाईल घेऊन ह्या बघ रील्स बघून नाही वचिन टपाक डमडम. हो मारला नाही तुम्ही पण नाही मोबाईल बघी. बरं आता पेपर पण वाचूची गरज नाही मोबाईलवर येता सगळा. पण तुम्ही तर ह्या बघ आणि ते रील चालवूच बाजूक भाषा तेव्हा समजा. असू दे बुवान काय काय बरंच सांगला ना. आणि चिन टपाक डमडम म्हणून तू काय सांगलंय. तू पण गाणं म्हटलंस हिंदी गाणं म्हटलं. मी काय वाईट आणि म्युझिक मारना सोडला. हिंदी गाणी तर लय लांब राहिली. सन्माननीय प्रकाशजी तावडे साहेब यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद. आणि जेव्हा तू माझ्याकडे चिन टपाक डमडमचा बोललं ना यात बोट माझ्याकडे केलं पण ही 3 बोट आपल्याकडे असतं स्वतःकडे म्हणून तर हिंदी गाणं आपसू केला तुझ्याकडनं माका पॉइंट भेटण्यासाठी. आणि जेव्हा 3 बोट असं दाखवतच ना 3 आपल्याकडे निवा ना वर तू वर बसलो हिसाब करणार मांडवार नाही वर. काय तांदळा बिंदळाचा बराच आज अभ्यासच कौलार बसून अभ्यासच करी होतो वाटता. परवा म्हणतो फोन केलास तर मी कौलार होतोय. माका काम धंदो नाही म्हणून 2 दिवस आधी ह्याका अजिबात काम धंदो नाही म्हणून 8 दिवस गावा का कौला परत का लोकांची.
वांदर बिंदर नाही नाही सात बारो लिवता बघ असलो लिव तू कितीचा बोल. आणि आता त्याच्यातलं एक पॉइंट तुका न बघता सांगू मी काय, त्यांना शुभेच्छा नाही दिलं म्हणून सांगशील. अरे मी लग्ना कशी दिलो तयच दिले शुभेच्छा. तर लिवला ना त्यांना बघा जाऊन लिवला ना की तू पूजे केलंस कसल्या लग्नाच्या आणि त्यांना शुभेच्छा नाही द्या. तुला म्हणजे लग्ना का तुझं तू पाया पडली माझ्या जोड्या मोठो आहे मी. बरं ह्या सगळी गडबड माका कधीपासून माहित आहे. कारण कसा माहित आहे ऋषी माझ्याकडे मुंबईत कोरसला येतात म्हणजे असता कधी अगदी काय वाटला आणि घरी जाऊ उशीर होत असत तर माझ्या घरी होता आमचा. त्यामुळे ते विचारांची देवाणघेवाण तेव्हाच झालेली, तेव्हाच ठरलेलं. तुका आतला गुपित सांगतोय त्या ऋषीक जाऊन विचार माका पत्रिक दिला ना काय पप्यान दिला माका पत्रिक आणि त्या पत्रिकेवर मी लग्न केलंय. नुसतं फुकतो बारी एक नाही ऐकलं. मैत्री जपोची असतात रे बाकी काय नाही. हा काय जीवना कधी कॉक करशी तू सांगता येत नाही. तू काय मी काय हवाली फक्त घालू नको माका भीती वाटता. बाकी गडबड नाही ना हवाल्याची. युवराज तानाजी कदम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. बुवा पेटवा या माचीची कांडेपेटी आणि पेट्रोल थोडा आणून देवा. जो काय असत नाही खरोखर मगाशी तो माका सांगला फुलाचो आणि स्वतःचं जॅकेट घालून येलो. मध मगाशी एक बाबा तिकडे फिरत होते किटली घेऊन आता किटली म्हणजे तो कोणतरी मध वालो येलो मध बघते भेटता काय होय म्हणजे ते बाबू तो मगाशी सफेद जॅकेट घालून येलो तो खया त्याच्याकडनं वाईट मध घेते औषधात बरं असता. असं भजन सुरुवात करूया नाही तर मनात भजनाच्या आधी पण कसा काय नाही ना चिप राहायचा काय बोलायचा नाही. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगतोय आज पंचायत नोटिस आता ह्यो सांगत स्वतःचा बांधूचा प्रयत्न करायचो. मागच्या बारी एक पण सांगला स्वतःच करायचं काहीतरी. अरे गुरुकडे एवढा आमच्या हा का कधी सपवणार. आम्ही नाही वापरणार शिष्य तर कोण वापरणार. स्वतःचा करू लय टाय मारू. आम्ही त्यांच्या वयात गेल्यावर आम्ही काहीतरी बांधू नवीन बांधणी करू. आता त्यांचा हा ना असू दे तू काय तर नवीन नवीन बघ किती मात्रा बित्रा ते मोजित राहू आणि तेवढा काय तर करीत राहू. असू दे वाऱ्यान जात त्यांचं महत्व बाबा तुझ्याकडे नाही देणार. हा हो मगाचा बक्षीस रवला त्या ठिकाणी मगाशी बक्षीस आलेलं व्यंकटेश नरबुवा यांच्याकडनं गुगल पेच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे विश्वनाथ खानविलकर सरपंच कोर्लेगाव यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि ऋतिक गांगणबुवा आमचे गुरुबंधू गणेश जांभळे यांचे पटशिष्य यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साऊंडवाल्यांचे आभार बुवाने मानल्याने. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो ह्यो मंडप ह्या साऊंड सगळा आमच्या ऋषीचाच हा. तो गावात गेलो ना तेव्हापासून पहिला ह्या सगळा तयारी केला आणि मग बोल्यावर उभं राहिलो बोहल्यावर है ना. आज इलस आणि माझी साला काढू जमणार नाही.
विधाता पालनहार संहार विधाता पालनहार संहार विधाता पालनहार संहार विधाता पालन गप प गप द द द पद नि नि सा नि ध नि सा रे सा नि ध सा सा ग ग प प ध ध नि नि ध विधाता पालन गप 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 ध नि ध गप ध नि सा नि ध नि सा 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 नि ध प ध नि नि ध प म प ध ध प म प प ग रे सा ग ग रे सा रे ग प ध नि ध प ग प ध नि सा विधाता पालन गप 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 ध नि ध गप ध नि सा नि ध नि सा 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 नि ध प ध नि नि ध प म प ध ध प सारंगर शंकर प्रजापति सारंगर शंकर प्रजापति सारंगर शंकर प्रजापति सारंगर शंकर उत्पत्ति स्थिति लय उत्पत्ति स्थिति लय उत्पत्ति स्थिति लय उत्पत्ति स्थिति लय ब्रह्मदेव वैकुंठ कैलास हेची त्यांचे घर ब्रह्मलोक वैकुंठ कैलास हेची त्यांचे घर सावित्री शतरूपा लक्ष्मी औदसा गंगा पार्वती सावित्री लक्ष्मी बघा पहिल्यांदाच नोटेशन हे घेतलंय पंचाळ बुवांचं नोटेशन आहे आणि आमचे हरियाण बुवा नेहमी घेत असतात. नेहमी आपण नोटेशन बघतो जय जय रामकृष्ण हरी आणि मगाशी सांगितलं समजा गुरुजींनी जे शिकवलंय ते सादर करायचा प्रयत्न करतोय. ब्रह्मा विष्णू महेश विधाता पालनहार आणि संहार. विधाता ब्रह्मदेव
पालनहार विष्णुदेव आणि संहार करण्याचं काम शंभू महादेवांचं. आणि ते राहतात कुठे तर ब्रह्मलोक, वैकुंठ आणि कैलास पर्वत. ब्रह्मलोकात ब्रह्मदेव, वैकुंठावर विष्णुदेव आणि कैलासावर शंकर महादेव. तर पांचाळभवानी हे वेगळं असं या ठिकाणी मी पहिल्यांदाच घेतोय. चुकलं तर छोटा भाऊ म्हणून क्षमा करा, पहिल्यांदाच घ्यायचा प्रयत्न केला. तर बुवांनी बांधणी कशी केली आहे तर ते 3 देव, त्यांना कोणती कोणती कामं दिली आहेत, त्या तिन्ही देव राहतात कुठे, त्या 3 देवांच्या बायका किती आणि त्या 3 देवांची मुलं किती सांगितले बघा. सावित्री शतरूपा लक्ष्मी औदसा गंगा पार्वती. धन्यवाद. बुवा सुरुवातीपासून सांगतात उशीर झालो, कार्यक्रमात उशीर झालो. मग आजच्या दिवस म्युझिक मारायची नाही, तुमका येता ती माहिती आहे. ऐकला हा लिहून घे. काय का तुझा पॅनच सपवतोय हो. पॅनाचा विषय काढू नको. सध्या पॅनावर बारी बडा तापलेली बारी आ. ह्यांचं नक्की लग्नात वाजवूचे रवले ते आता वाजवतात का? बरोबर ना हो. तुमच्या 1,500 ह्याने सांगला तो बघता की 100 प्रत्येक बहिणीने आणून दिल्यानंतर बरोबर. पण तो सांगात कसो, तो मागात कसो. म्हणजे असं काय राग नाही ना. मग अशी एक गोष्ट, एक माझ्या मित्राचं नाव राहिला नार्या. हे जातो, अरे काय भारी माणूस. मागे ना चढेव आगोटणला भारी होती आणि प्रथमेश जनक बुवा आणि मी आमच्या दोघांचीच भारी. आणि आमका दोघांका मुंबई जाऊचा काही करून त्याच दिवशी मुंबईत पण भारी, म्हणजे पोचणार त्याच दिवशी काही करून जाऊचा भारी. सकाळी आटप लाव आणि थंडी, नोव्हेंबर डिसेंबर मला वाटतं डिसेंबरच ते होते थळी. आणि म्हाका वाटतं नांदगाव टिट्यापर्यंत आपापल्या गाडये नेलाव आम्ही. आणि थैसून मी जॅकेट घातलेला, स्वेटर, ह्या नुसता जाड असा थंडीत ना. प्रथमेश जनक बुवानी पण कान टोपी जॅकेट विकेट घातलेला. पण तो नारो खय गेलो तो भाव गेलो. असो दे, सांगू काय चांगली गोष्ट सांगते का, वाईट नाही त्याच्याबद्दल. त्या गुलामांना साधी कान टोपी काय रुमालव नाही बांधला, हेल्मेट तर नव्हताच, रुमाल नाही, साधं भजनाक शर्ट घालून येलो. त्या शर्टवर रात्री 3-3:30 वाजता त्या गुलामान आमका नांदगाववरनं कणकवली
अगदी ट्रेन येऊच्या आधी 3 मिनिटं पोचवला, सोडला म्हणजे पोचवला ना. पण मी त्याका खरोखर सॅल्यूट करते, कारण आम्ही पाठी कुडकुडू दोघ जण नाही गेलेलं, आणि तो पुढे गाडी चालवा आपण शर्ट घालून, रुमाल नाही, कान बांधले ना, काय खरोखर आज कल भेटलो जसं त्याका भेटलोय मी. पण त्याचं नाव माका आवर्जून घेऊचा होता, कारण एवढ्या थंडी वाऱ्यात ना त्यानं आमका त्या स्टेशनला पोचवला, सोडला, आणि ती ट्रेन गावली म्हणून मुंबईचा कार्यक्रम झालो, नाही तर दोघूला का दांडकावला नाही असं आयोजकांनी. बुवा जास्त काय बोलण्यासारखे त्यांचा विषय सांगतोय काय, चायनीजचा बरा तुका आठवला रे, आणि ढकलता आमच्या बुवांवर. बुवानी त्याच्यात विषय टाकला नाही, बुवानी गजर लिहिला नाही, तो सादर केला नाही दुर्वास गुरव बुवानी, मग त्यांनी बतावणी केला नाही असं चायनीजची. बुवानी लिहिला नाही चायनीजची काहीची बुवा नाही ना, भारीच लिहिला नाही होतं ना. पण खरोखर ते लाडक्या बहिणींसाठी ना काहीतरी बोलो, फक्त 1,500 भेटत माझ्या काय गव्हर्नमेंट सर्वंट, तुका भाई शोधून ठेवू त्याच्यासाठी ना, ह्या चांगला लागतं रे. आणि असली खै तर करून टाक, मग ती गव्हर्नमेंट सर्वंट नसली तरी चालत, 1,500 येतल येत तुका सकाळसून, समजला. आणि एकाची मी घरी येऊन चाय बी बंद केली, घरचं जोक मारायचो म्हणून. आता गव्हर्नमेंट सर्वंट वर बोल, मग तुका काय करतोय त्या बोल. आमच्या मेहनती ना द्या, कुणी फुकट नाही दिलेला गव्हर्नमेंट सर्वंट. एका माका म्हणता काहीतरी असली तर बघा, म्हणजे काय सेटिंग, जॉब साठी सेटिंग लावूया, जॉब साठी ना. जे बोलण्याचा तिचा उद्देश वेगळा होतो, काहीतरी गव्हर्नमेंट सर्वंट असली तर मी लगीन करीन म्हणजे बसवून खाईन, ह्यो देतो मेन मुद्दो. नंतर गुलाम जॉब वर येलो, देवाच्या कृपेने खरोखर त्याचं जॉब चांगलं, माझं त्याच्यापेक्षा चांगलं. होय आता तुम्ही जर सांगलात ना, म्हणजे काहीतरी काम निघाला गावात, मी महिनोभर पण गावात थांबू शकते, भर पगारी, ह्यो नाही थांबू शकतो. लिंबू ताट लागता रे त्याच्यासाठी, बाकी काय विषय नाही. खरोखर छान. आणि आता बघा कसं तो पिसळात तो, लाडकी ही बहीण दादाची, दादाची. रुपावळीच्या आधी गाणी बिणी मारायची नाही म्हणून गप होय. ऋषीसाठी स्पेशल गाणं लिहिलेला, म्हणजे त्यांच्या लग्नावर सुन मी आणि हो, आम्ही जर एकमेकांना मुंबईत फोन केलो रात्री 10:30 नंतर, एक गजर तरी लिहणार फोनवर चालू, तो तिकडनं टकटुक टकटुक टकटुक, ह्या बघ ना, ह्या भू असा ना. आज त्या जनक फॅमिलीसाठी एक गजर आणि नॉर्मल एक गजर. तू गजरात तुका दाखवते, आणि गाणी बिणी जास्त 1760 मारलं. मग आजपासून घरगुती प्रोग्राम आहे, तुम्ही हाच तेवढा आवाज. जर जास्त वेळ काढशील आणि माझ्या गजराच्या वेळी माणसा रवली नाही, करशील गाडी घेऊन थंय आडवं राहून तिच्या गाडी तुझी काढूकच देते बाहेर. बघ मग एन्जॉय आणलं ना, ती घेतलेली कशा चालवीत नाही मग. अच्छा फुकटवरच असतो, आणि माका सांगता हे का काम ह्या नाही ह येऊन रवलो हळदी फुकटच. आज ह्या सगळ्या भेटला फुकट, हा गाडी पण फुकट भेटली. आपल्याच तोंडाने सांगला, मी काय म्हटलेलो नाही, म्हणजे एका फुकटो बुवा म्हणूक मी तयार झाले. नाव कसला ठेवता तो, तुमच्या 1,500 वरच राहतो. त्याच्यात 100 दिलास ना, हो गेमच फिनिश. काय मग मागा गजर पण देवतो ना, आणि मग सांगा पैशाचा उगीच केला, खरोखर भारीच असतो. माका बापू म्हणता प्रेमा, बरं आपण प्रेम करून करूया काय. होय माका बाबू म्हटला, हो कालचा झरे पडले, माझा वय खय आणि तुझा वय खय, काही काय म्हणत तू. संदीप पुजारी नाही, तू मानसच भारी. अरे असो काय हो, माझो डायलॉग हा, आणि हेच डायलॉग. पण
कसलो आता सांगू शकत नाही होय. युट्यूब लाईव्ह हा तेका पण माहित नाही. बरं कॅमेरे होय तर नाही तर खुणावलं असते ते का कसलो आतो पकडून नेते आमका. असू दे बुवा, जेवढा बोलूचा तेवढा बोला, मजा करूया. जनक बुवाने पहिला बारी ठरल्यापासून बारी पेटो खवी. हा बारी पेटो खवी कोण केला राख्या बारी पेटो खवी म्हटलं का नक्की बारी भजनच करूचा नाही तर म्हटलं मग आम्ही दांडकं घेऊन जातो मारामारीच करतो पेटूची जातो. परवा लग्नात गेलो हे सगळे पोरगे बुवा पेटो खवी बारी बुवा पेटो खवी. नक्की करूया काय एकमेकाचा नरडा पकडूया आता. खरोखर हे गेलाव खय बारी असली की गेलाव की पेटाव शेलाव तेवढ्याच आता एक रवलेला मारामारी होती. ती पण काय काय जणांनी करून झालेलं होय ना. त्या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय मी. कसं माहिती आहे टायमात केलंय बारी ही पहिली. तुझ्या पहिल्या बारीचं टायमिंग युट्यूबला बघ. दुसरी वेळ म्हणजे पार्ट 2 माझ्याकडे असून सुद्धा मी लेवलमध्ये केली आहे. त्या मनात गजराचं सादरीकरण कर. हां म्हणजे बुवांचा घर आहे आणि गाव बुवांचा हय तरी निदान पूर्ण भजन करूया. हां काय काय ठिकाणी आता सध्या असा झाला तू अभंग म्हण मी गवळण म्हणतोय घरी जाऊया. हय पूर्ण भजन करूया अशी माझी तरी इच्छा आहे की ना. कारण तो आता जो मुंबईत गेलो ना तो आत्ता पण फोन येलेलो काय चालला काय. परत फोन केला की सांग पेटवला नाही. आणि परत तू फोन कट कर थोड्या वेळाने बोलला ना अरे आता बुवा बाहेर भांडतात मारामारी करतात एवढाच सांग. वय तो गेलो गप झाला आता मुंबई तिकडला विचारता पप्प्या चालतो पेटला की होय तो ट्रेनने गेलो ना वय ना. नक्की बसू कोण गेला ते का नाही ना बसवणार भया लक्झरीन गेलो. वाचला असा आज तुम्ही ऋषी आठवता ना याद आया कुछ. हो काय सांगू खरोखर कोणाक माहित नाही. आता मग सांगत होतो जेवताना माझा काय सांगू नको सांगू बघलं आहे भरपूर सपोर्ट महिला वर्ग सगळे आपल्या बाजूने. तुझ्यासारखे पैसे नाही मागणार मी त्यांच्याकडे. ऐकलं तर झाला काय माझा सांताक्रूजला बारी होती होय ना रे. नाही डोंबिवली हे बघ हा म्हणतात व्हाळातली बारी बरी लक्षात राहिली. सांताक्रूजला ऋषी बारी आणि जनकबुवांची दुसऱ्या दिवशी वारगावात बारी. त्यांना काही करून येऊचा गावात ऋषी सगळे ते 5-6 जण निघाले. बारी असून सुटका केला हो त्यांची आमचीच होती बारी दोघांची. आणि गडबडीत ना ठाण्यात ट्रेन पकडला. ठाण्यात एका सगळा माहित आहे ह्यो नव्हतं ह्यो माझ्या बरोबर होतो पण सगळा माहित आहे. ट्रेन पकडला नाही आणि त्या गडबडीत ना इंडिकेटर बघितलेलोच नाही आणि घुसलं ट्रेनमध्ये. ट्रेनमध्ये घुसलो नाही आज जाऊन बघतो ते सगळं भैया रायच्या त्याला तो वास येऊ लागला. खरी गोष्ट अगदी ऋषी साक्षीदार आहे. आणि वासान त्यांना समजले थोड्या वेळाने त्यांची भाषा काह फलन वाट हे चालू झाला. तेव्हा यांच्या लक्षात येईल हे ठाण्यावर ना इकडं गेली नाही अशी गेली म्हणजे काहीतरी गडबडा गोरखपूर पकडला नाही. बरं बारी एक तर पोचवचा. वारगावात आमच्या गुरुबंधूंबरोबर वारी होती. आता करायचा काय मग खर एक चेन खेळवडला कोपर बर त्या ताईंका पण सगळं माहिती. कोपरला गेलेली आता काही करून उतरवता हवा. ऋषी सांगता दादा चैन वर दादा चैन वर. पप्पा म्हणता अरे ओढतोय. ट्रेनची जोक्स नाही त्यांना वडलान उडीये मारला नाही. नशीब RPF वाले पाठी नाही लागले. उडीये मारला नाही. दुसऱ्या स्टेशनला ते गेले थैसून परत दिले आणि आपली गाडी भेटली. बारी एक 3 तास लेट इलो गुला. म्हणजे त्याका व्यवस्थित तो गडबड घाईत असलो ना काय करता
एकदा तर माका भिवून तो 3 तास आधी इलो माझ्या घरी. डोंबिवलीच्या बारीक माका उशीर झालो जाऊ आणि 3 दिवसांत माझ्याकडे बारी. ते तर मी काहीतरी बोलेन म्हणून 3 तास अगोदर येऊन आमच्या घरी उतरवलेलं. लय गुलाम घाबरो म्हणून तो कावरो बावरो होता म्हणून ते काय विचारलं नीट बसवलंच ना. आता काय टेन्शन नाही. तेव्हाच तो सारखं व्हिडिओ कॉल करता. नाही तर ट्रेन मध्ये नेटवर्क ना, गाडी बोगद्यात गेली की नेटवर्क असा असा फिरता गोल गोल. हा त्याच गाडी आहे ते का सांग फोन करून म्हणजे गप्पा मारीत जाती. असू दे. ते दोघांची नावं मगाशी विचारले म्हटलं गेले. या ठिकाणी आमचे परममित्र पकवाजवादक अक्षय मेस्त्री आणि अनिल मेस्त्री असे मेस्त्री बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय. नाव लिहून ठेवलंय पण तुम्ही दिसत नव्हता. दिसलाच नाही आणि नाव घेतलंय तर ऐकणार तुम्ही ऐको गवा. असू दे. आता जाऊन तू ये लवकर मग मी जाईन. आता गजरात आता तो त्याच हिशोबाने चाललो हा. म्हणजे गजरात ते का बरंच वेळ असं रिलॅक्स भेटत. सगळा काय तर आवरून ये तवसर रूपाचा अभंग सादर करूया. आणि गाणी बिणी काय असतील खरोखर कारण हरियाण बुवांचा आमच्या गुरुजींचा आदर सन्मान राखून कारण आम्ही रूपावलीपर्यंत ते गाणी बिणी वाजवितच नाही. आधी आम्ही तरी ते टाळत आहोत पण काय असला कोणी फरमाईश दिला किंवा काय तर ती गजरा सगळी अगोदर काय नाही. ढोलकीकडे बघायचाच नाही रूपावळीवर. नंतर काय का आणि महिला वर्ग उपस्थित आहेत त्यांच्यावर सुद्धा एक छानसं असं गीत बसवलंय ते म्हणण्याचा प्रयत्न करणार. नक्की रूपाचा अभंग सादर करतोय. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखितो. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विठ्ठल. तुळशी हार गळा
कस्तुभा मनी विराजित कुंडले त्रिशूळ डमरू हाती संगे नाचे पार्वती ओ त्रिशूळ डमरू हाती संगे नाचे पार्वती ओ आवड तुला वेलाची आवड तुला वेलाची बेलाच्या पानाची मकर कुंडले गणपती श्रवणी कंटिक शुभमणी विराजित तुळशी हार गळा घासे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख आवडे पाहिन श्रीमुख आवडे तुळशी हार